मातरम सोशल मीडिया परिवार। तर आताच एक बातमी वाचण्यामध्ये आली की लखनौमध्ये एक 14 वर्षाच्या मुलावर अश्मित गौतम त्याचं नाव आहे, त्याच्यावर त्याने काही प्रश्न सरकारला विचारल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। आता मला एक गोष्ट कळत नाही की आज आपल्याला संविधानाने सरकारला प्रश्न विचारण्याचे अधिकार किंवा आपल्याला व्यक्त होण्याचा अधिकार, आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपल्याला व्यक्त होण्याचा अधिकार आर्टिकल 19 प्रमाणे आपल्याला भारताच्या संविधानाने आपल्याला व्यक्त होण्याचा अधिकार दिला असूनसुद्धा एक 14 वर्षाच्या मुलावर योगी सरकारने गुन्हा दाखल करणं हे कितपत योग्य तुम्हाला वाटतं, कमेंट करून नक्कीच सांगा। आज आपल्या देशामध्ये तुम्ही जर बघितलं तर मध्यंतरी एका मुलाचा, लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल झालेला की तो एका विशिष्ट धर्माचा तो प्रचार करत होता आणि प्रचार करत असताना तो चुकीच्या पद्धतीने, पाखंडी पद्धतीने प्रचार करत होता। त्याचं कौतुक नितीन गडकरी यांनी केलं की तो कथा वगैरे सांगतो, देवाच्या, परमेश्वराच्या कथा सांगतो आणि त्याच्यामुळे त्याचं कौतुक केलं गेलं। परंतु हा जो 14 वर्षाचा अश्मित गौतम हा दलित समुदायामधून येणारा मुलगा आहे, तो महापुरुषांचे विचार सांगतो, भारताचं संविधान सांगतो, आपले अधिकार सांगतो, आपलं कर्तव्य सांगतो आणि अशा अधिकार कर्तव्य त्याला माहीत आहेत, लोकांमध्ये जनजागृती करतो आणि आपले अधिकार काय आहेत, आपलं कर्तव्य काय आहेत याच्या ज्यावेळेला तो या महापुरुषांच्या विचारावर काम करतो, सरकारला प्रश्न विचारतो, तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो। ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून, माझ्या चॅनलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या घटनेचा मी निषेध करते। आपल्या देशामध्ये कायदा सुव्यवस्था जर आपल्याला अबाधित ठेवायची असेल तर आपल्याला अशा घटनांवर व्यक्त होणं आपली सामाजिक जबाबदारी आहे। तुम्हीसुद्धा व्यक्त व्हा। अशा पद्धतीनं जर 14 वर्षाच्या लेकरावर गुन्हा दाखल होत असेल आणि त्याचा गुन्हा फक्त एवढंच असेल की तो फक्त सरकारला प्रश्न विचारतोय, त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचे अधिकार आहेत, सरकारला प्रश्न विचारण्याचा या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा तो अधिकार आहे आणि सरकारला प्रश्न विचारल्यामुळे जर गुन्हे दाखल होत असतील, FIR दाखल होत असतील आणि जेलात जावं लागत असेल तर नक्कीच समजा की आपल्या देशामध्ये कायदा सुव्यवस्था ही नक्कीच धोक्यात आलेली आहे। तुम्हाला या गोष्टीवर काय वाटतं, तुमचं मत काय आहे आणि या गोष्टीवर तुम्ही व्यक्त व्हा। आपला जो बोलण्याचा अधिकार आहे, आपल्याला व्यक्त होण्याचा